मुदत पार पडली। 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 तर इतर मागास प्रवर्गासाठी 61 तर सर्वसाधारण गटासाठी 149 जागा राखीव ठेवण्यात आल्या। आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडमध्ये आले। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे। पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली, त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आमची छुपी युती होणार नाही। आम्ही मवियासोबत निवडणुकीत उतरू अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे। नाशिकच्या इगतपुरी शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेना उभाटाचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपाच्या गळाला लागलेत। नगराध्यक्ष संजय इंदलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खतळांनी भाजपात प्रवेश केलाय। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडेंनी स्पष्ट केलं। निवडणुकीसंदर्भात ही चर्चा झाली असून जिथे तुम्हाला पाठिंबा लागेल तिथे पाठिंबा देऊ, तुम्ही पाठिंबा द्या असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती करुणा मुंडेंनी दिली आहे। तर आम्ही झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली असं म्हणत परळीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं करुणा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंतांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। भीमराव धाडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। धोंडेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी यांनीही अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। शिरूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे। खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात शिरूरमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जाणार आहे। पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलून भाजप आणि शिवसेनेसोबत युती केली आहे। सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेच्या 78 जागांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालेलं आहे। एकूण 20 प्रभागातील आरक्षणाची सोडत महापालिका आयुक्त सत्यम गांधींच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली। यावेळेला महापालिकेचे इतरही अधिकारी हजर होते। अमरावती जिल्ह्यात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात नगराध्यक्षपदासाठी नम्रता नितीन गवळींची पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली। यावेळी बोलताना दिल्ली विकासाचं मॉडेल महाराष्ट्रात आणणार असं माजी मंत्री राखी बिर्ला यांनी सांगितलं। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे। शहरामध्ये नेत्यांच्या घरी बैठकांना ऊत आलाय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाविरोधात शहर विकास आघाडीचा नवा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरणार असल्याची चिन्ह दिसू लागले। त्या दृष्टीने ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले। नव्या आराखड्यानुसार महापालिकेत एकूण 111 सदस्य निवडून येणार आहेत। बहुतांश प्रभाग 4 सदस्यांचे असतील तर केवळ एक प्रभाग 3 सदस्यांचा असेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले। जाहीर झालेल्या आरक्षणात सत्ताधारी भाजपाच्या अनेक प्रस्थापित नगरसेवकांना याचा धक्का बसलाय। साताऱ्यात महायुतीत एकी झाली नसून महाविकास आघाडीत अद्याप एकी झाली नसल्याचं पाहायला मिळतंय। कराड नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेनेने भाजपाला विचारात न घेता आपला उमेदवार जाहीर केला। तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी कराड पालिकेचा नगराध्यक्ष भाजपाचा असेल असं म्हटलंय। तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अद्याप दिल्लीवरून परतले नाहीत। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही महाविकास आघाडीबाबत वाच्यता न करता सर्व जागांवरती उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीतील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत गुप्त बैठक घेतली। या बैठकांनंतर त्यांनी सावंतवाडीतील राजवाड्यावरती जात युवराज लखमराजे यांची भेट घेतली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या भेटीला विशेष महत्त्व आहे।
नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली। नांदेड जिल्ह्यात 13 नगर परिषदांसाठी निवडणूक होते। नगर परिषदेच्या निवडणुका सोबत लढणार असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं। यावेळेला भास्कर जाधव यांनी उमेदवारांची चाचपणी केली। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असून शिवसेना भाजप युती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। मालेगाव नगरपालिकेच्या 84 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। 42 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात। अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 2, ओबीसीसाठी 22 तर सर्वसाधारण गटासाठी 56 जागा राखीव ठेवण्यात आल्यात। धुळे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली। 74 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात। एकूण 19 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये 4 सदस्य तर 2 प्रभागांमध्ये 3 सदस्य निवडून जाणार आहेत। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 सदस्यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंनी आरक्षण सोडत जाहीर केली। महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे। नांदेड महापालिकेच्या एकूण 81 नगरसेवक पदासाठीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। 81 सदस्यांपैकी 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत। या सोडतीबाबत आक्षेप हरकती मागवण्यात आलेल्या असून यानंतरच आरक्षण सोडत अंतिम केली जाणार आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 23 प्रभागामधील 90 जागांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे। महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आले। बिहार विधानसभेच्या निकालापूर्वी न्यूज 18 मेगा एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार आहे। एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। एक्झिट पोलनुसार बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला धक्का बसणार आहे। राजदला 50 ते 60 तर काँग्रेसला 15 ते 20 जागांवरती समाधान मानावं लागणार आहे। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरुप्रकाश पासवान यांनी बिहारच्या एक्झिट पोलवरती प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला मजबूत जनादेश आणि जनतेचे आशीर्वाद मिळतायत। आता विकसित भारताचा पाया विकसित बिहार असेल। आम्ही ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहोत असं पासवान म्हणाले। एक्झिट पोलवरती विश्वास ठेवणारे लोक फक्त 2 दिवस आनंदी राहतील। बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता येईल असा विश्वास आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांवरती आणखीन एक नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तेलंगणा राज्याच्या सचिवपदी सचिन सावंतांची निवड करण्यात आली आहे। मी अपक्ष खासदार असलो तरी सुद्धा मला मंत्री अधिकारी घाबरतात असं विधान सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी केलंय। मिरजमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार पाटलांनी हे विधान केले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। निलेश गायवळ टोळीवरती अजून एक मकोका दाखल करण्यात आलेला आहे। निलेश गायवळसह त्याचा भाऊ सचिनवर सुद्धा मकोका लावण्यात आलाय। या दोघांविरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे। लाल किल्ला स्फोट प्रकरणात 50 जणांची चौकशी करण्यात आली। दिल्ली पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून उत्तर दिल्ली पोलिसांकडून 20 जणांची तर स्पेशल सेलकडून आणखी 30 जणांची चौकशी केली जाते। लाल किल्ला स्फोट प्रकरणी फॉरेन्सिक तपासात नवे संकेत देण्यात येत आहेत। एफएसएल टीमला 2 प्रकारच्या स्फोटकांची सॅम्पल्स मिळालेले असून पहिलं स्फोटक अमोनियम नायट्रेट असल्याचं स्पष्ट झालंय, तर दुसऱ्या स्फोटकाचा प्रकार तपासानंतरच निश्चित होणार असून सर्व नमुने एफएसएलच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले। कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमधील माजी प्रवक्त्या डॉक्टर शाहीनच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणाशी संबंधित डॉक्टर शाहीन हिच्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय। लखनौमध्ये शाहीनकडे AK-47 रायफल सापडली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखीन एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। डॉक्टर शाहीनचा भाऊ परवेज अन्सारीला एटीएसने ताब्यात घेतलेला आहे। जम्मू काश्मीर पोलीस आणि यूपी एटीएसने अन्सारीच्या घरावरती छापा टाकला। कारवाईमध्ये अन्सारीचा लॅपटॉप आणि काही कागदपत्र जप्त केली आहेत।
दिल्ली स्फोटाचं काश्मीरमधल्या पुलवामातील कनेक्शन सुद्धा समोर आलंय। पोलिसांनी आमिर तारिक आणि उमरला ताब्यात घेतलंय। दिल्ली स्फोटात मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर असल्याची माहिती समोर आली आहे। उमर हाच स्फोटाच्या वेळेला कार चालवत असल्याची माहिती आहे। I-20 कारचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर येतोय। हे फुटेज बदरपूर टोल प्लाझा इथला असून यामध्ये संशयित आरोपी उमर दिसतोय। दिल्ली बॉम्बस्फोट घटनेनंतर महाराष्ट्र गोवा पत्रादेवी सीमेवरती हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। इस्लामाबादमध्ये एका पोलीस वाहनाजवळ आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवून आणला। या स्फोटामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्या अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी पुण्यातील स्वारगेट चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन केलंय। जालन्यात विकास लोंढे हत्या प्रकरणानंतर वातावरण तापलंय। मातंग समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढत आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या वाहनाची 1 किलोमीटरपर्यंत रांग लागलेली होती। 35,000 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणावरती सोयाबीनची आवक झाल्यामुळे सोयाबीन मोजणी आणखीन 2 दिवस सुरू राहणार आहे। मध्य रेल्वेची खोपोली मुंबई सेवा ठप्प झाली होती। ट्रेनने 2 बैलांना उडवलं होतं तर एक बैल ट्रेनखाली अडकला। या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। सरकारने पुणेकरांना मोठी भेट दिली आहे। पुणे शहरासाठी 1000 ई-बस मंजूर करण्यात आलेल्या आहेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश आलं असून बस खरेदीवरती अवजड उद्योग मंत्र्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात। दरम्यान 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालेले असून सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला तर स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे। कार्तिकी यात्रेनिमित्ताने संत तुकोबांच्या देहू नगरीत भक्तांनी गर्दी केली। आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनापूर्वी भाविक देहूमध्ये येऊन संत तुकोबांच्या चरणी लीन होतात। ठाण्यातील कशिश पार्क परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ही आग लागली असल्याची माहिती आहे। नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेफ्टी नेटला आग लागली। अग्निशामक दलाच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं आहे। नागपूर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भारतातील 21 राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले। यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली आहे। कारवाईमध्ये पिस्तूलसह 2,65,000चा मुद्देमाल जप्त केला आहे।